तुकाराम मुंडेंच्या बदलीमागे अदानी भूखंड प्रकरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। अदानीला भूखंड देण्यास विरोध केल्यानं मुंडेंची बदली करण्यात आली। मुंडेंनी 8.5 हेक्टर जमीन देण्यास विरोध केल्यानं ही बदली करण्यात आल्याचं देखील म्हणण्यात आलंय। तुकाराम मुंडेंची जमिनीच्या फाईलवरील नोट जाहीर करा, विजय वडेट्टीवारांनी सरकारला असं आव्हान केलंय। मुंडेंनी जमीन हस्तांतरणाला विरोध केल्यानंच ही बदली झाल्याचा देखील आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं एफएसआय जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा तुकाराम म्हणाला, ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय। सोंग आलेपणा करून सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट। अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा, सभागृहाच्या पुढे ठेवा, पटलावर दम असेल तर ठेवा। ज्ञानबा ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणता महाराष्ट्राला। म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय। या संदर्भातली चौकशीचे आदेश आपण तिथून द्या। मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे। हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय। याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत अतुल लोंढेजी जोडल्या गेलेत। अतुलजी, तुकाराम मुंडेंच्या बदली मागे अदानी भूखंड प्रकरण असल्याचा आरोप आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय, काय प्रतिक्रिया द्याल? आता ते विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्याकडे नक्कीच कुठलीतरी माहिती असेल, त्याच्यावर ते बोललेले असतील। पण आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे की हा देश भाजपा मोदीपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अदानीसाठी चालवतात की या देशातल्या जनतेसाठी चालवतात? इकडे भोपळा देऊन आवळा देण्याचं काम जे आहे ते सातत्यानं भाजपचं सुरू आहे आणि अदानीसाठी जर धारावीनंतर पुन्हा एखादा भूखंड आणि त्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याची जर बदली होत असेल तर हे गंभीर प्रकरण आहे। याचं उत्तर जे आहे ते सरकारने दिलं पाहिजे आणि ज्या मंत्र्यांनी हे केलं असेल त्यांनी तात्काळ या संदर्भात राजीनामा दिला पाहिजे। नक्कीच धन्यवाद अतुलजी, आपण लोकशाही मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।